नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक एमपीएससी आणि येणाऱ्या ग्रुप सी साठी हॉट टॉपिक आहे. अत्यंत इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. ठीक आहे. आणि आपण ह्या टॉपिक बद्दल बेसिक पासून म्हणजे हिस्ट्री पासून आकडेवारी सगळं घेणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट, राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपल्याला पद्धती दिलेल्या आहे. ठीक आहे. काय बघणार आहोत आपण? पद्धती. त्यानंतर आपण काही संकल्पना बघणार आहोत. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धती बघणार आहोत. पद्धती आणि संकल्पना. ठीक आहे. संकल्पना. आता पद्धतीमध्ये आपल्याला 3 पद्धत दिली आहे. उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि एक खर्च पद्धत. खर्च पद्धत. ठीक आहे. एक्सपेंडिचर, उत्पादन म्हणजे प्रोडक्ट मेथड आणि उत्पन्न म्हणजे इन्कम मेथड. ठीक आहे. संकल्पना दिलेल्या आहेत. जीडीपी, जीएनपी, एनडीपी आणि फोर्थ संकल्पना आहे एनएनपी. ठीक आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे. आता जीडीपी आपण 4 पद्धतीने मोजू शकतो. ठीक आहे. कोणत्या? एक तर करंट प्राइसला, कॉन्स्टंट प्राइसला, थर्ड फॅक्टर बेस अँड मार्केट बेस प्राइस. ठीक आहे. मार्केट बेस प्राइस. ठीक आहे. 4 संकल्पना समजल्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती. ठीक आहे. कोणती? उत्पन्न पद्धत म्हणजे इन्कम मेथड, उत्पादन पद्धत म्हणजे प्रोडक्ट मेथड, खर्च पद्धत म्हणजे एक्सपेंडिचर मेथड. संकल्पना काय? जीडीपी, जीएनपी, एनडीपी अँड एनएनपी. ठीक आहे. जीडीपी मोजण्याच्या कोणत्या बेसिसवर मोजतो? तर करंट प्राइसला, फॅक्टर प्राइसला, कॉन्स्टंट प्राइसला आणि मार्केट प्राइसला. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की हिस्ट्री काय जीडीपीची. ठीक आहे. की सगळ्यात पहिले जीडीपी कोणी मांडला? ही जीडीपीची संकल्पना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कुठून आली? याची आपण हिस्ट्री बघणार आहोत. ठीक आहे. कोणत्याही वास्तविक म्हणजे आपल्याला एखाद्या देशाचं जर आपल्याला बघायचं असेल, एखाद्या देशामध्ये हा देश किती प्रगत आहे. ठीक आहे. जर कोणत्याही देशाची प्रगती आपल्याला बघायची असेल तर काय एकक आहे त्याचं? जीडीपी. ठीक आहे. ज्या देशाची जीडीपी जास्त आपण समजतो त्या देशाचा विकास जास्त. बरोबर. त्यासाठी आपल्याला जीडीपी मोजणं आवश्यक असतं. ठीक आहे. आता पहिले जे ट्राय केलं जीडीपी मोजण्याचं 16व्या शतकापर्यंत असा कोणताही विचार कोणाच्याही मनात नव्हता. ठीक आहे. पण 17व्या शतकामध्ये जे विलियम पेटी नावाचे अर्थतज्ञ होते आयर्लंडमध्ये, त्यांनी काय केलं? फर्स्ट प्रयत्न केला. जीडीपी मोजण्याचा फर्स्ट प्रयत्न केला. ठीक आहे. त्यांची कोणतीही आकडेवारी आपल्याला उपलब्ध नाही, कारण की त्यांचा जो जीडीपी मोजण्याची पद्धत होती त्यात कोणताही शास्त्रीय दृष्टिकोन नव्हता. बट फर्स्ट ट्राय त्यांनी केला होता म्हणून त्यांचं नाव इथे आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आकडेवारीकडे इतकं लक्ष का गेलं? म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपलं इतकं लक्ष कधी जातं? जेव्हा त्या गोष्टीची खरं आपल्याला वाटतं की खरंच खूप नीड आहे, तेव्हा काय होतं की सगळे द आईज ऑन जीडीपी ना, असं होत आहे ना. तर 1929 मध्ये काय झालं की जागतिक महामंदी आली.
आणि जागतिक महामंदी आल्याच्या नंतर 1929 मध्ये खूप जागतिक महामंदी आली. ठीक आहे. आणि त्यानंतर काय झालं, जे स्टॅटिस्टिकल डाटा आहे त्याकडे सगळं शास्त्रज्ञांचं लक्ष वेधलं की जीडीपी काय, खर्च काय, कमाई किती होतीये, खर्च किती होतोय, महागाई कोणत्या पटीने वाढते, हे सगळं स्टॅटिस्टिकल डाटाचं काय करायला लागले, अनालिसिस करावं लागलं. ठीक आहे. आता एखादं संकट आल्यावर आपण कशा प्रकारे त्याकडे लक्ष देतो, सगळं जग कसं एकवटतं त्याच्यावर, हा अनुभव आपल्याला कोविड मध्ये आलेला आहे. ठीक आहे. जेव्हा कोविड झालं होतं तर वॅक्सिन तयार करण्याकडे सगळ्यांचं लक्ष कुठे होतं, मेडिकल फील्डकडे गेलं होतं. ठीक आहे. तेव्हा जागतिक महामंदीमुळे सगळ्यांचं लक्ष कुठं गेलं, इकॉनॉमिक फील्डकडे गेलं. ठीक आहे. मग त्यानंतर काय झालं, अमेरिकेमध्ये दोन अर्थतज्ञ कोलिन क्लार्क आणि सायमन कुझनेट यांनी एकत्र येऊन काय केलं की नॅशनल इन्कम मोजलं अमेरिकेचं. ठीक आहे. यांनी कोणत्या वर्षातलं मोजलं, 1919 ते 1938 ह्या वर्षातलं नॅशनल इन्कम त्यांनी मोजलं. आणि 1941 ला त्यांनी काय केलं, जो डाटा आहे आकडेवारी ज्यांनी नॅशनल इन्कम मोजलेलं, ठीक आहे, ते नॅशनल आकडेवारी आणि जे उत्पन्न मोजण्याची पद्धत आहे, ज्या पद्धतीने त्यांनी मोजले ते दोन्ही 1941 ला त्यांनी प्रसिद्ध केलं. ठीक आहे. आता दॅट इज द एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग हॅपन अट दॅट टाइम. इकॉनॉमी मध्ये एवढं मोठं काहीतरी घडलं होतं त्यावेळेस. ठीक आहे. नॅशनल उत्पन्न मोजण्याची पद्धत आपल्याला सापडली होती, म्हणून त्यांना 1971 ला नोबेल प्राइज देण्यात आला. ठीक आहे. 1971 ला नोबेल प्राइज देण्यात आला. त्यानंतर काय झालं, मग आता हळूहळू डेव्हलपमेंट त्या इकॉनॉमी मध्ये, जीडीपी मध्ये होणार होत्या. ठीक आहे. 1947 ला लीग ऑफ नेशन, ज्याला आपण युएनओ म्हणतो, ठीक आहे, त्याचं पहिले नाव आहे लीग ऑफ नेशन, त्याचे जे सदस्य होते रिचर्ड स्टोल्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. ठीक आहे. आणि या समितीने काय करायचं होतं की उत्पन्न मोजण्यासाठी एक पद्धत निर्माण करायची होती. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल की सायमन आणि क्लार्क यांनी एक पद्धत दिलेलीच आहे 1941 ला, आणि त्यासाठी त्यांना तर नोबेल प्राइज पण दिलेला आहे, है ना. मग ही समिती का नेमली यांच्या अध्यक्षतेखाली, आणि कोणती पद्धत निर्माण करायची होती? बरोबर, प्रश्न पडतात ना, प्रश्न पडायला पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या डोक्यात जाते ना, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतात. तर यांना जागतिक लेवलवर अशी पद्धत द्यायची होती, जागतिक लेवलवर म्हणजे कोणत्याही देशाने जेव्हा जे लेखे ते गोळा करणार होते, ठीक आहे, कोणत्याही देशाने काय जे लेखे गोळा करणार होते त्यांच्यासाठी जी पद्धत द्यायची होती, म्हणजे राष्ट्रीय लेखेची जी रचना असते. राष्ट्रीय लेखे म्हणजे काय, ती आपण जर कोणाची इन्कम मोजतोय, ठीक आहे, आता आपण मोजतो ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड ह्यानुसार मोजतो. ठीक आहे. ही जी पद्धत आहे ही सगळ्या देशांमध्ये समान असेल तरच आपण कम्पेअर करू शकतो ना, दोन देशांना, तरच आपण कम्पेअर करू शकतो. जर जीडीपी आपण फॅक्टर कॉस्टला किंवा मार्केट प्राइसला मोजतोय, तर म्हणजे त्या पद्धतीने जर दुसऱ्या देशात मोजत असेल तरच आपण कम्पेअर करू शकतो. जर नॉमिनल जीडीपी आपण मोजतोय तर नॉमिनल जीडीपी नेहमी जास्त भरतो, आणि दुसऱ्या देशात जर करंट जीडीपी मोजतो तर तो कमी भरतो, मग अशाने कम्पेअर करू शकत नाही आपण. मग ज्या लेखे जे गोळा केलेले आहे दोन्ही देशांमध्ये ते काय पाहिजे, समान पाहिजे. याच्यासाठी त्यांनी एक युनायटेड नेशन नॅशनल अकाउंट सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट हे पद्धत जारी केली होती 1953 ला. ठीक आहे. 1953 ला ही पद्धत जारी केली होती. उद्देश काय होता ह्या पद्धतीचा, की जे जगातील सर्वच देशांची राष्ट्रीय लेखेची पद्धत समान नसली तरी या देशांनी त्यांच्या लेखेची रचना सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंटला अनुसरून सुधारित करावी असे अपेक्षित होते. जर नसेल, कोणत्याही देशाची रचना ही वेगळी असेल, ह्या देशाची रचना वेगळी आहे, ह्या देशाची रचना वेगळी आहे. ठीक आहे. सो सॉरी.
ठीक आहे, ह्या देशाची रचना वेगळी आहे. तर काय करायला पाहिजे, 1953 मध्ये जी पद्धत डेव्हलप केली, या पद्धतीने ही तुम्ही काय करा, तुमचे लेख आहेत जे तुम्ही सॅम्पल गोळा करत आहे ते ह्या पद्धतीने करा. ठीक आहे. त्यानंतर भारतात काय काय प्रयत्न झाले. ठीक आहे, भारतात प्रयत्न झाल्याचे पहिले आपण हे एक बघू की हे जेव्हा युनायटेड सिस्टम ऑफ नेशन अकाउंट पद्धत जारी केली, त्यांनी एक आपल्याला पुन्हा देशाला एक पद्धत दिली. ठीक आहे, म्हणजे जगाला एक पद्धत दिली की कशा प्रकारे जीडीपी मोजायची. ठीक आहे, पण ते सॅम्पल जे गोळा करायचे, ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जे नमुने गोळा करायचे, जे सॅम्पल्स गोळा करायचे, त्याची पद्धत कशी असावी, त्याची पद्धत कोणत्या नमुने कोणत्या पद्धतीने गोळा करावे, यासाठी एक समिती गठन केली. कुणी? युनायटेड नेशननी. ठीक आहे, युनायटेड नेशननी काय केलं, एक समिती गठन केली की जे सॅम्पल्स आहेत ते कोणत्या पद्धतीने विकसित व्हावे यासाठी. आणि त्या समितीचे जे अध्यक्ष होते, प्रेसिडेंट होते, ते कोण होते? गेस हू? पीसी महानोबिस. पीसी महानोबिस कोण होते? पीसी महानोबिस. ठीक आहे, हे कोण आहे? हे भारतीय अर्थतज्ञ. या त्या समितीचे कोण होते? तर अध्यक्ष होते. त्यांनी काय सांगितलं, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जी जबाबदारी आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जी त्यांनी सॅम्पल्स गोळा करायचे, ते सॅम्पल्स गोळा करायचे याच्यासाठी पद्धत दिली होती. ठीक आहे, ते भारतीय अर्थतज्ञ होते. ही समिती जी स्थापन झाली होती 1947 ते 48. ठीक आहे, त्यानंतर भारत सरकारने काय केलं, त्यांच्याच अध्यक्षतेखाली ऑगस्ट 1949 मध्ये एक समिती स्थापन केली. कशासाठी? भारतीय उत्पन्न मोजण्यासाठी. कशासाठी? भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. ठीक आहे, समिती स्थापन केली. त्या समितीने 1951 ला फर्स्ट अहवाल दिला आणि 1954 ला लास्ट अहवाल दिला. आणि ह्या समितीने दोन पद्धती डेव्हलप केली. कोणती? एक होती उत्पन्न पद्धत, दुसरी होती उत्पादन पद्धत. ह्या दोन पद्धती या समितीने काय केल्या, आपल्याला दिल्या. ह्या दोन पद्धतीनुसार तुम्ही काय करा, राष्ट्रीय उत्पन्न मोजा. आणि व्याख्या दिली, राष्ट्रीय उत्पन्नाची काय केली, व्याख्या दिली. काय व्याख्या दिली? एक सेकंड, विथ व्याख्या. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांची मूल्य. उत्पन्न समितीने, राष्ट्रीय उत्पन्न समितीने काय व्याख्या दिली आपल्याला, की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या आणि दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य. ही व्याख्या कोणी दिली? राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिली. कधी गठीत झाली होती? ऑगस्ट 1949 ला. अध्यक्ष कोण होते? पीसी महानोबिस. आणि यांनी दोन पद्धती दिल्या, उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धत. ठीक आहे, त्यानंतर अनेक प्रयत्न केले. दादाभाई नौरोजीने फर्स्ट प्रयत्न केला त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा. ठीक आहे, दादाभाई नौरोजीला आपण भारतीय अर्थशास्त्राचे पिता सुद्धा म्हणतो. भारतीय अर्थशास्त्राचे पिता. ठीक आहे, कोणाला म्हणतो? दादाभाई नौरोजी यांना म्हणतो. कारण की त्यांनी 50 वर्ष अर्थशास्त्राचे लेखन केले. अर्थशास्त्रासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा मागणी केली खूप साऱ्या गोष्टीची. आणि त्यांचा जो ग्रंथ आहे पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया, त्या ग्रंथामध्ये त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत मांडला. ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे
ब्रिटिश कसं दुहेरी शोषण करताय इंडियाचं, जसे कच्चा माल कमी किमतीत घेणे आणि पक्का माल जास्त किमतीत विकणे. कोणत्याही अर्थाने म्हणजे जसे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पगार भारतीय तिजोरीतून देणे, या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी तेव्हा केला होता. तर कशा प्रकारे म्हणजे कोणत्याही वेळी सगळा जो पैसा आहे तो कसा इंग्लंडला वाहून जातो, ट्रेन ऑफ वेल्थ या सिद्धांतामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. 1868 मध्ये त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता. दरडोई उत्पन्न त्यांनी 20 रुपये घेतलं होतं. ठीक आहे. आणि हे 20 रुपये दरडोई उत्पन्न घेतलं होतं आणि राष्ट्रीय उत्पन्न जे आलं होतं त्यावेळेस 340 कोटी रुपये आलं होतं. ठीक आहे. त्यांच्यासारखे अनेक प्रयत्न केले, जसे वाडिया आणि जोशी यांनी 1913-14 मध्ये प्रयत्न केले. यांनी 44 रुपये काय घेतलं होतं, दरडोई उत्पन्न घेतलं होतं आणि 1067 कोटी रुपये काय आलं होतं त्यांचा खर्च, म्हणजे कोटी रुपयांचं राष्ट्रीय उत्पन्न आलं होतं. इथं आकडे दिलेले आहे. ठीक आहे. दादाभाई नौरोजीने 1868 मध्ये मोजलं होतं, वाडिया जोशीने 1913 आणि 14 मध्ये मोजलं होतं. ठीक आहे. आता विके व्ही आर राव यांनी दोनदा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. ठीक आहे. 1925 मध्ये मोजलं होतं त्यांनी. तेव्हा 1925 मध्ये जे आकडे घेतले होते त्यांनी ते किती घेतले होते, दरडोई खर्च किती घेतला होता, दरडोई खर्च 76 रुपये घेतला होता. ठीक आहे. 1925-29 याच्यामध्ये. आणि 1931-32 मध्ये त्यांनी किती घेतले, 62 रुपये. राष्ट्रीय उत्पन्न किती आलं त्यांचं, 1689 कोटी रुपये. आणि राष्ट्रीय उत्पन्न समितीने जे 2 अहवाल प्रकाशित केला होता, पहिला कधी केला होता 1951 ला आणि लास्ट कधी केला होता 1954 ला. ठीक आहे. 1991 ला फर्स्ट अहवाल त्यांनी प्रकाशित केला आणि जो अंतिम अहवाल आहे त्यानुसार जे आकडे आहे ते दरडोई उत्पन्न त्यांनी 246 रुपये घेतलं होतं. 8650 आपलं 8650 कोटी रुपये इतकं काय आलं होतं दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न आलं होतं. ठीक आहे. या समितीचे जे सदस्य होते ते कोण होते, गाडगीळ आणि विकेराव राष्ट्रीय उत्पन्न समितीचे सदस्य होते. त्यांच्यासोबत गाडगीळ ही कोण होते, सदस्य होते. ठीक आहे. आकडे लक्षात ठेवायची जास्त गरज नाहीये, कॉन्सेप्ट लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की इकॉनॉमी कशी फ्लो करते. जसं आपण एक कुटुंब संस्था आहे. कुटुंब संस्थेचे काही गरजा आहे. ठीक आहे. कुटुंब संस्थेच्या काय तर काही गरजा आहे. ठीक आहे. आपल्याला दैनंदिन दिवसात काही खूप साऱ्या वस्तूंची गरज पडत असते. ठीक आहे. जसं सकाळी उठल्यावर बघा आपल्याला दूध लागतं, चहा लागते, पत्ती लागते, साखर लागते, ब्रेड लागतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गरजा आपल्या कोण करत असतं, पूर्ण उद्योग संस्था. तर उद्योग संस्था कसे, तर ब्रेड लागतोय आपल्याला आणि बेकरीच नसेल तर कुठून आपल्याला मागणीचा आपला पुरवठा होणार आहे. म्हणजे आपल्या ज्या मागणी आहे त्या मागणी पूर्ण करण्यासाठी कोणीतरी पुरवठा करतोय आपल्याला. ठीक आहे. ही आहे उद्योग संस्था. आपलं आणि उद्योग संस्थेचं नातं काय आहे, पहिले जर एखादा उद्योजक आहे. ठीक आहे. एखादा उद्योजक आहे, त्याला बिझनेस करायचा आहे. ठीक आहे. पण त्याच्याकडे जमीन नाही, जिथं बिझनेस करायची तिथे त्याला जागा नाहीये. ठीक आहे. तर तो काय करणार, पहिले कुणाकडून तरी जागा घेणार. कुणाकडून घेणार, एखाद्या कुटुंब संस्थेकडूनच घेणार ना. भला तो सपोज कुटुंब संस्थेमध्ये एक बिझनेसमॅन आहे किंवा कोणीही असो, कुटुंब संस्थेतला एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे जमीन आहे, त्याच्याकडून हा जमीन घेणार. ठीक आहे. जमीन घेणार, तर त्या जमिनीच्या बदल्यात म्हणजे इकॉनॉमी मध्ये काय असतं, वन वे कधीच नसतं. टू वे ट्रान्झॅक्शन असतं. ठीक आहे. मी काहीतरी देतोय म्हणून त्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी द्यायलाच पाहिजे. ही इकॉनॉमी असते, हे इकॉनॉमीचं रिलेशन असतं. ठीक आहे.
आता जमिनीला जमिनीची गरज आहे म्हणून आपण त्याला जमीन दिली. ठीक आहे. जमिनीच्या बदल्यामध्ये ते आपल्याला काय करणार, खंड देणार. म्हणजे त्या जमिनीचा जो रेंट आहे तो रेंट देणार. ठीक आहे. आता त्यांनी एक बिझनेस उभा केलाय, बेकरीचा बिझनेस उभा केलाय. ठीक आहे. तिथे त्याला कामगार लोकही लागतात. ठीक आहे. काही कामगार लोक लागतात. कुठून जाणार, या समाजातून जाणार. कुटुंब व्यवस्था म्हणजे काय, एक सोसायटी. त्या सोसायटीतल्या एका जणाने त्याला जमीन दिली, त्या बदल्यात त्यांनी त्याला खंड दिली. दुसऱ्या एखादी सोसायटीमध्ये काही दोन लोक आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या फॅमिलीतले असो, सेम फॅमिलीतले असो, नो डझंट मॅटर. ठीक आहे. तर काय होणार, याला माणसाची काम करायची गरज आहे. ते कामगार ते काम करणार, या बदल्यात ते काय देणार, वेतन, पेमेंट देणार ना, सॅलरी देणार ना त्याला. ठीक आहे. श्रमच्या बदल्यात काय देणार, सॅलरी देणार. आणि याला आता त्याचा बिझनेस मोठ्या स्केलवर न्यायचा आहे किंवा पहिलेच काही जर त्याच्याकडे पैसे नसणार आहेत, तर एखाद्या याच्यातला सावकार असेल, त्याच्याकडून काय घेणार, तो भांडवल घेणार. ठीक आहे. भांडवल मध्ये समजा तो पैसाही घेऊ शकतो. भांडवल मध्ये जर याच्याकडे यंत्र असेल तर यंत्रही घेऊ शकतो. ठीक आहे. त्याचा जो नफा होणार, त्याचा जो व्याज होणार, पैसे दिले असेल तो व्याज किंवा यंत्र दिले असेल जेही नफा होणार तो कुटुंब संस्थेला वापस करणार. ठीक आहे. आता याचा बिझनेस झालाय, याच्याकडे कामगार आले, जमीन आली आहे. ठीक आहे. त्याचं प्रोडक्ट तयार आहे, उद्योग संस्थेचं प्रोडक्ट तयार आहे. तर उद्योग संस्थेचं गरज काय असते की त्याला मागणी पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मी जे प्रोडक्ट तयार करतोय त्या प्रोडक्टला मागणी पाहिजे आणि ते प्रोडक्ट मला तिथपर्यंत पोहोचण्याची माझ्याकडे व्यवस्था पाहिजे. ठीक आहे. बिझनेस सक्सेसफुल होण्यासाठी. येस. आता त्याला माहितीये की पावची मागणी आहे म्हणून त्यांनी तो पाव तयार केलाय. ठीक आहे. आता हे पाव कोण मागणार, ह्या सोसायटी मधले कोणी त्या पावची मागणी करणार. ठीक आहे. आता ह्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. इंडस्ट्रीने त्याला प्रोव्हाइड केलेला आहे माल, त्या बदल्यात त्यांना काहीतरी द्यावं लागेल ना. आता इंडस्ट्रीने माल प्रोव्हाइड केला म्हणून जमीन देणार का, नाही. काय देणार, त्या सेवेचा किंवा त्या वस्तूचा खर्च देणार. काय नातं आहे, म्हणजे आता जर मी म्हणते कुटुंब संस्थेचं आणि उद्योग संस्थेचं नातं आहे काय, तर जमीन दिल्याबद्दल खंड देणार, श्रम दिल्याबद्दल वेतन देणार, भांडवल दिल्याबद्दल व्याज नफा देणार. ठीक आहे. हे नातं आहे. मग त्यांनी आपल्याला वस्तू दिली एखादी, मग आपण त्याला बदल्यात काय देणार, खर्च देणार. त्या जितकं त्या वस्तूचं मूल्य आहे, सपोज पाव दिला त्यांनी. ठीक आहे. 20 रुपये पावचं पॅकेट, ते किती देणार, 20 रुपये त्याला देणार आणि आपण पाव घेणार. म्हणजे हे नातं काय, कुटुंब संस्था आणि उद्योग संस्थेमधलं. गॉट इट. देन कुटुंब संस्था आणि सरकारचं काय नातं आहे किंवा उद्योग संस्था आणि सरकारचं काय नातं आहे. आता सरकारचं काय नातं आहे. ठीक आहे. सरकार काय करणार, कुटुंब संस्था जे योजना आपण काय म्हणत असतो नेहमी की सरकार काही योजना आपल्यासाठी करतंय तर तो आपलाच पैसा आहे. ऐकलंय तुम्ही, सरकारने काही योजना काढल्या नाही तो आपलाच पैसा. जसं आता लाडकी बहीण योजना रिसेंट मध्ये जी काढली सरकारने, ज्यांना लाडकी बहीण योजना भेटतीये त्यांच्यासाठी ते वा करणार. ठीक आहे. ज्यांना भेटत नाहीये ते काय म्हणणार, आपला पैसा कुठं करतायत, कुठेही वाहत चाललाय. अर्थात सोसायटीमध्ये हे आपण ऐकतोच. ठीक आहे. तो आपला पैसा कसा असतो, कारण की आपण जेही कर देतो, ठीक आहे, जेही टॅक्स सरकारला आपण देत असतो, त्या टॅक्स जो असतो सरकारकडे आपण देत असतो, त्या पैशातून सरकार आपल्याला योजना देत असते, अनुदान देत असतं. ठीक आहे. सरकारकडे जो महसूल गोळा होतो आपल्याकडून, सगळ्या स्टेट कडून, त्यामधून सरकार काय करत असतो, समाजाच्या हितासाठी तो पैसा वापरत असतो. ठीक आहे. उद्योग संस्था ही कर देते. आता आपण दिलेला कर जो असतो तो काय असतो, कमी असतो. ठीक आहे. कमी असतो. आपल्याला अनुदानाच्या रूपात, योजनेच्या रूपात
किती पैसा भेटतो? जास्त पैसा भेटतो का? नाही, कमी पैसा भेटतो, कारण की आपलं कर देणं ही कमीच असतं. पण उद्योग संस्था जी कर देते सरकारला, तो पैसा खूप जास्त प्रमाणात असतो, खूप जास्त प्रमाणात असतो. मग सरकार जे कर जो सेवावरील खर्च असतो, अनुदान असते, ते काय करत असते? उद्योग संस्थाला देते. ठीक आहे. आता आपण असं म्हणू की ज्या योजना असतात त्या कोणासाठी असतात? ज्याला गरज आहे, ज्याला गरज आहे त्याच्यासाठी असतात. ठीक आहे. अनुदान जे असतं त्याला गरज आहे त्याच्यासाठी आपण ते योजना काढतो. मग उद्योग संस्था तर एक बिझनेस संस्था आहे, जी एक बिझनेस करते, तर तिला काय आवश्यकता असणार आहे जे सरकार त्याला अनुदान व खर्च देत आहे? यामध्ये दुहेरी भूमिका असते सरकारची. काय असते? प्रोत्साहन द्यायचं असतं सरकारला, उद्योग संस्थांना प्रोत्साहन द्यायचं असतं की खूप सारे उद्योग जेव्हा डेव्हलप होतील तर खूप सारा काय होईल? कर सरकारकडे गोळा होईल. फर्स्ट सरकारला कर जास्त गोळा करायचा असतो आणि प्रोत्साहन द्यायचं असतं. ठीक आहे. उद्योगधंद्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. म्हणजे फर्स्ट तर प्रोत्साहन देणंच आहे की जितकं जास्त उद्योग संस्था आपल्या इंडियामध्ये असेल तितकी आपली जीडीपी जास्त होईल, जितकी आपली जीडीपी जास्त होईल म्हणजे प्रगत होईल देश. ठीक आहे. रोजगार वाढेल, बेरोजगारी कमी होईल, है ना. चांगल्या प्रकारे आरोग्य आणि शिक्षण लोकांपर्यंत पोहोचू शकेल, ते अफोर्ड करू शकेल. ठीक आहे. त्यासाठी नंतर वित्तीय संस्थांशी काय नातं असतं? वित्तीय संस्थांचं आणि उद्योग संस्थांचं काय नातं असणार आहे? तर उद्योग संस्था जेही बचत करते ती बचत कुठे करते? बँक मध्ये करते. ठीक आहे. बँक त्या पैशाचे काय करत असते? पत निर्माण करत असते. म्हणजे तो पैसा जो असतो बँकेकडे तो युज करत असते, डेली फ्लो मध्ये त्या पैशाचा युज करत असते. ठीक आहे. त्याबद्दल या गोष्टीचा जर बँकेला फायदा होतोय तर त्या फायद्यातून उद्योग संस्थांना काय फायदा देणार? ते खर्च देणार, जो गुंतवणूक खर्च आहे. म्हणजे जर बचत होती तर त्यावर काय देणार? व्याज देणार, जेणेकरून बाकीच्या उद्योग संस्थांनी त्यांच्याकडे पैसा गोळा करावा. ठीक आहे. म्हणून ते काय करणार? व्याज देणार, किंवा त्याचा जो खर्च आहे तोच देणार, गुंतवणूक खर्च देणार. तर कुटुंब संस्था ही बचत करत असते. कुटुंब संस्थाची बचत असते, त्यावर काय होणार? ते उपभोग्य कर्ज देणार. उपभोग्य कर्ज म्हणजे जर कुटुंब संस्था बचत करते बँक मध्ये, ठीक आहे, खूप सारी बचत करते कारण तिला छोटासा लघु उद्योग सुरू करायचा आहे, तर लघु उद्योगासाठी काय करणार? कर्ज देणार बँक. ठीक ना. वेगवेगळे कर्ज देणार. एखादा कुटीर उद्योग सुरू करायचा आहे, मत्स्यपालन करायचंय, तर काय करणार? वित्तीय संस्था त्याला कर्ज प्रोव्हाइड करणार. म्हणजे जितकं आपण घेतो तितकं ते वापस करणार. म्हणजे हे फ्लो काय दोन वेनी चालू असतो. ठीक आहे. आता जर याच्यामध्ये जे उर्वरित जग येत नाही, ठीक आहे, उर्वरित जग ज्या वेळेस यामध्ये येत नसतं त्यावेळेस ही काय असते? एक क्लोज इकॉनॉमी असते, की एका देशामध्ये चालत असते. ठीक आहे. आपलंच गव्हर्नमेंट आहे, आपलंच कुटुंब संस्था आहे, आपलंच उद्योग आहे, आपलीच बँक आहे, हे काय आपल्या आपल्याच जेव्हा व्यवहार चालतो तर ती क्लोज इकॉनॉमी झाली. पण जेव्हा हा व्यवहार उर्वरित जगासोबत आपण करतो तेव्हा ती काय होते? ओपन इकॉनॉमी होते. तेव्हा ती अर्थव्यवस्था कोणती असते? ओपन अर्थव्यवस्था असते. ठीक आहे. समजलं हे? त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये काय? एक आहे मायक्रो अर्थव्यवस्था आणि एक आहे मायक्रो आणि मॅक्रो अर्थव्यवस्था. ठीक आहे. आता मायक्रो अर्थव्यवस्था काय आणि मॅक्रो अर्थव्यवस्था काय? ठीक आहे. सपोज हा देश आहे, ठीक आहे, ए देश आहे. या देशामध्ये एकच कुटुंब आहे, म्हणजे तुम्ही एकच आहे, एकटेच राहता. एक अशोक बेकरीवाला आहे आणि एक तुमचं गव्हर्नमेंट. ठीक आहे. किंवा मग आपण असं समजू की एक पहिले मायक्रो व्यवस्था जी असते एखाद्या जग आहे, भारत आहे, ठीक आहे, भारतामध्ये एखादं स्टेट आहे महाराष्ट्र,
महाराष्ट्रामध्ये काय एखादा जिल्हा आहे, ठीक आहे, संभाजीनगर. संभाजीनगरमध्ये एखादं गाव आहे, ठीक आहे. या गावामध्ये जो व्यवहार चालतोय, विलेज, त्या विलेज मध्ये जो व्यवहार चालतोय ते काय, मायक्रो इकॉनॉमी. ठीक आहे, मायक्रो इकॉनॉमी. आता ह्या विलेज मध्ये काय व्यवहार चालतोय बघा. एक रमेश नावाचा मुलगा आहे, ठीक आहे, आणि एक अशोक बेकरी, त्याची एक अशोक नावाचा माणूस आहे, त्याची काय बेकरी आहे, ठीक आहे, बेकरी. आणि हा एक व्यक्ती, आणि हा खूप आळशी आहे, त्याला काही जेवण बनवायचं नसतं, काही नाही, ठीक आहे. हा जातो ब्रेड आणायला अशोक बेकरीकडे. अशोक बेकरीवाल्याकडे ब्रेड आणायला जातो. ब्रेडची किंमत काय ठेवलेली आहे अशोक बेकरीवाल्याने, 20 रुपये. काय पावे, पावची किंमत काय, 20 रुपये. ठीक आहे. आता हे रमेशने काय केलं, गेला 20 रुपयाचा ब्रेड घेऊन वापस आला. ठीक आहे. तर ह्या सिनेरिओ मध्ये आपण काय बघणार आहोत, इथं कुणाचं तरी इन्कम झालेलं आहे, इथे कुणाचा तरी खर्च झालेला आहे. ठीक आहे. आणि इथे एखाद्या गोष्टीची किंमत लावलेली आहे. जे 3 व्यवस्था मी तुम्हाला सांगितले होते, उत्पन्न, उत्पादन आणि खर्च पद्धत. तर ह्या सिनेरिओ मध्ये त्या तिन्ही गोष्टी आहे. ठीक आहे. खर्च कुणाचा झाला, खर्च कुणाचा झाला, रमेशचा खर्च झाला. किती, 20 रुपये. इन्कम कुणाची झाली, अशोकची इन्कम झाली 20 रुपये. आणि पावची किंमत लावलेली आपण, ठीक आहे, पावची किंमत लावलेली किती, 20 रुपये. ठीक आहे. हे सिनेरिओ कळाला तुम्हाला. ह्या गोष्टीवरून आपण काय करू शकतो, उत्पन्न मेथड, उत्पादन आणि खर्च पद्धतीने जीडीपी काढू शकतो. ठीक आहे. आता हे सिनेरिओ तुम्हाला कळालेला. ठीक आहे. आता आपण बघू